नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रोज आपण जगत असताना वेगवेगळ्या गोष्टींचा उपयोग करत असतो, पण त्या गोष्टी पर्यावरण पूरक आहेत का पर्यावरणाला घातक आहेत याचा विचार आपण करतो का? प्लास्टिक ही त्यामधलीच एक गोष्ट आहे जिचा वापर सर्रास अनेक ठिकाणी केला जातो आणि पर्यावरणाला ती हानिकारक आहे असं सुद्धा आपल्याला माहिती आहे. गेले अनेक वर्ष त्याच्यावर चर्चा होतात, पण तरी सुद्धा प्लास्टिकचा वापर मात्र तितकासा कमी आजही झालेला नाहीये. एकतर ते अविनाशी आहे प्लास्टिक, त्याचा विनाश होत नाही, पण हे अविनाशी प्लास्टिक पर्यावरणाला मात्र विनाशकारी ठरू शकतं. याचबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे बघूया. आजच्या आपल्या सखी सह्याद्रीचा विषय अविनाशी पण विनाशकारी प्लास्टिक. प्लास्टिकचे काय काय परिणाम आपल्यावर होतात, कसे कसे परिणाम घातक आहेत, मग त्याच्यासाठी पर्यायी उपाय काय असला पाहिजे, या सगळ्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत पर्यावरण तज्ज्ञ नंदकिशोर गांधी सर. नमस्कार सर. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. आणि ह्या प्लास्टिक संदर्भात आपले सुद्धा काही प्रश्न असतील, मग आम्ही नेमका कशाचा वापर करायचा, सोय कशी ठरवायची, तर आमच्यापर्यंत तुमचे प्रश्न जरूर येऊ द्या. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 आपला एसटीडी कोड आहे. जी मंडळी मुंबईच्या बाहेरून फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी, किंवा मोबाईलच्या माध्यमातून जी बोलणार आहेत त्यांच्यासाठी. आपण जेव्हा फोन करतो तेव्हा काही गोष्टींची काळजी नेहमीच घेत असतो. आजचा आपला जो विषय आहे प्लास्टिक संदर्भात आपण बोलणार आहोत, त्या विषयाला अनुसरून जर प्रश्न विचारले तर नव्या नव्या गोष्टींची माहिती आपल्याला मिळेल. मोबाईलच्या माध्यमातून बोलणार असाल अशा ठिकाणी जाऊन आपण बोलणार आहोत जिथे नेटवर्क व्यवस्थित असेल, म्हणजे तुमचा आवाज मध्ये मध्ये कट होणार नाही. आणि जेव्हा प्रश्न विचाराल तेव्हा टीव्हीचा आवाज मात्र पूर्णतः बंद ठेवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे प्रश्न सलग येतील. आजच्या चर्चेला आपण सुरुवात करूया. अविनाशी पण विनाशकारी प्लास्टिक. सर, असं शीर्षक आहे आपल्या आजच्या कार्यक्रमाचं. मुळात हीच कॉन्सेप्ट जरा थोडीशी सविस्तर सांगा की अविनाशी तरी सुद्धा विनाशकारी प्लास्टिक म्हणजे काय? अविनाशी म्हणजे ज्याचा विनाश होऊ शकत नाही आणि त्याचं रूपांतर वेगवेगळ्या याच्यात होत असतं. जसं प्लास्टिक हे जे आहे हे अविनाशी का? कारण की याला जेव्हा जे क्रूड ऑइल पासून, जे खनिज तेल म्हणतात त्यापासून ते बनत असतं. त्याच्यानंतर जे जेट ऑइल, डिझेल, पेट्रोल, नॅफ्ता आणि इथिलीन, आणि हे प्रोसेस होऊन रासायनिक प्रक्रिया होऊन त्याच्यानंतर हा जो घटक निघतो तो पॉलिमर्स म्हणून निघतो. आणि हे पॉलिमर्स हे इतकं सहज आणि त्याचं हाताळण्याजोगतं, त्याचं थंडचं वेगवेगळे रूपांतर होत असल्यामुळे ते वेगवेगळ्या याच्यात ते हाताळणं फार सोपं असल्यामुळे ते वेगवेगळ्या याच्यात ते वर्क होऊ शकते. अच्छा. आणि त्याचं याला आत्म्याला मी त्याला एक संवेदना दिलेली आहे. जसं आत्म्याला जाळता येत नाही, त्याच्यानंतर गाडता येत नाही आणि त्याच्यानंतर पाण्यामध्ये ते टाकू शकत नाही, असं शस्त्रानं सुद्धा त्याला कापू शकत नाही, असं हे प्लास्टिक आहे. कारण की याला गाडलं तर जी जमीन असते ते जमिनीमध्ये जे सुपीकता असते ती कमी होते. पाण्यामध्ये टाकलं तर जे जलचर प्राणी असतात त्याच्यावर फार घातक परिणाम होतो. आणि जाळलं तर त्याचा जो धूर असतो तो पांढरा धूर इतका घातक असतो की डायऑक्सिन सारखे विषारू वायू त्याच्यामधून निघतात आणि ते विषारू वायू आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे अलग अलग रोग त्याच्यापासून तयार होऊ शकतात. म्हणून हे जे प्लास्टिक आहे हे अविनाशी आहे, त्याचा विनाश होऊ शकत नाही. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणालात की वेगवेगळे परिणाम होतात, तर मला यानंतरचा प्रश्न हाच विचारायचा आहे की प्लास्टिकचा आपल्यावर म्हणजे माणसांवर किंवा पर्यावरणावर, जनावरांवर होणारे जे परिणाम आहेत डायरेक्ट आणि इनडायरेक्ट, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कोणते कोणते परिणाम होतात? हो, याच्यानंतर जे परिणाम होतात ते जसं मी तुम्हाला सांगतो की जे प्लास्टिक आपण वापरतो ते सगळ्यात अगोदर मानवासाठी फार घातक परिणाम आहे. अच्छा. आता तुम्हाला एक उदाहरण म्हणून देतो की जेव्हाही आपण पंगतीमध्ये जातो, समारंभामध्ये जातो, तिथे काय असतं? प्लास्टिकचे कप, प्लास्टिकचे प्लेट्स, द्रोण, थर्मोकॉल, आणि याच्यामध्येच आपण जेवण करत असतो. आणि हे जेवण करताना आपल्याला त्याचं भान सुद्धा नाही की हे जेवण नाही, आपण जहर खात आहे. आणि हे जे जहर आहे ते सगळ्यात अगोदर मानवावर इफेक्ट पडतो. अच्छा. आणि त्याच्यानंतर जे काही उष्ट खऱ्या पोटामध्ये जातं आणि त्याच्या पोटामध्ये जाऊन ते मृत्युमुखी पडतात. अच्छा. आणि महत्वाचं म्हणजे तेच
काही मीठ खाणारे काही लोक असतात, ते सुद्धा ते प्लास्टिक खात आहे हे त्यांना सुद्धा भान नाही. म्हणजे जेणेकरून हा जो प्लास्टिक आहे तो शेवटी मानवाच्या प्राण्यांच्या पोटामध्ये जातो आणि पर्यावरणानंतर त्याचं नुकसान होतं. अच्छा, पण हे सगळं करत असताना सर ही सुद्धा एक फॅक्ट आहे की प्लास्टिक हे खूप सोयीचं पडतं. कुठल्याही गोष्टीसाठी वापरताना म्हणूया, पाण्यासाठी असेल किंवा खाद्यपदार्थांसाठी असेल, ते खूप सोयीचं ठरतं. मग त्याला काही दुसरे घरगुती उपाय आहेत का? त्याच्या बदल्यात आपण काही वापरू शकतो का? हो, निश्चितच त्याच्यामध्ये आपण ते वापरू शकतो. फरक फक्त इतका आहे की आपला जो डोक्यातला जो कचरा आहे तो बाहेर पडणं फार आवश्यक आहे. कारण की जोपर्यंत आपण तो डोक्यातला कचरा काढणार नाही तोपर्यंत ही मानसिकता बदलणार नाही. त्याला सबस्टिट्यूट म्हणजे पर्यायी व्यवस्था आहे, परंतु त्याची डिमांड नाही. कारण की हे प्लास्टिक सोपं असतं, वापरलं आणि फेकून दिलं, हे जी आहे स्लोगन हे फार घातक आहे. वापरणं आणि फेकून देणं, त्याच्याऐवजी वापरणं आणि त्याला रिसायकल रियूज कसं करू शकतो ह्याच्यावर भर दिला पाहिजे. त्याच्यासाठी वेगवेगळे प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, असं नाही की नाही आहे. प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे. आणि हे जे वस्तू आहेत, जे अवेलेबल आहेत, जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे, त्याच्यामधून आपण चांगल्या प्रकारे पर्यावरणाला, आपला स्वतःला, मानवावर, पशुपक्ष्यांवर आपण त्याचं कंट्रोल सुद्धा करू शकतो. असे तुम्ही आता जे पर्याय सांगतायत ते प्लास्टिक पासून न बनता मग कोणत्या कोणत्या मटेरियल पासून आणखीन बनलेले आपण वापरू शकतो? विशेष करून आपल्या घरात जेव्हा समारंभ असतात सर मोठे मोठे, त्यावेळेला बरीच माणसं गेस्ट म्हणून येतात, तर प्रत्येक वेळेला घरी वापरणारी ताटं वगैरे गृहिणीला वापरणं खरं तर फार मुश्किल होतं काही वेळेला. मग तिच्याकडे कोणते दुसरे पर्याय उपलब्ध आहेत? दुसरे पर्याय असे आहे की बायो जे असते प्रोडक्ट, म्हणजे बायोमास पासून जे बनलेलं असतं, जसं स्टार्च पासून जे बनलेलं असतं, हे जे प्रोडक्ट आहेत हे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. जसं ऊसाच्या चिपाडापासून बनलेले प्लेट्स आणि सुपारीच्या पानापासून बनलेले जे काही वस्तू आहेत ते सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. बर. आणि सोबतच जे काही बटाटे, मका याच्यापासून सुद्धा आपण खाणाऱ्या वस्तू सुद्धा आपण त्याच्यापासून बनवू शकतो. त्याची डिमांड करणं फार आवश्यक आहे. ती जर डिमांड वाढली तर अजून त्या पद्धतीच्या वस्तू बनतील. आणि मग आता त्यांची किंमत थोडीशी जास्त वाटते, ती तेवढी राहणार नाही जर आपण त्याची मागणी वाढवली तर. पहिला फोन आहे, डॉक्टर प्राजक्ता मुळे आपल्याशी बोलतायत. नमस्कार. मी डॉक्टर प्राजक्ता मुळे मुलुंडहून बोलते. बोला. जरा आवाज बसला म्हणून आवाज वेगळा वाटत असेल. मला फक्त सांगायचंय, एकदा बरेच दिवस झाले टेलिव्हिजनवरच एक न्यूज अशी दाखवली होती की साऊथ मध्ये, आपल्या इंडियामध्ये रोड्स इतके प्लास्टिकच्या ह्यांनी बनवलेले, अगदी भक्कम वगैरे. आणि तशीच एक न्यूज परवा लास्ट 15 days बॅक मी पाहिली, तर त्याच्यामध्ये नेटमध्ये तर बाटल्या ज्या आपल्या प्लास्टिकच्या असतात ना, तर त्या बाटल्यांचं घर बनवलेलं आणि त्याच्यावर टोटल इतकं प्लास्टरिंग सुंदर केलं होतं की ती घरं भक्कम पण राहतात आणि अगदी नॉर्मल असल्यासारखी त्यांनी हे कन्स्ट्रक्ट करून दाखवलेली आहेत. मग आपण त्या बाटल्यांचा आपण सदुपयोग सुद्धा करू शकतो ना. मग ते अविनाश, जरी विनाशकारी असलं तरी ते अविनाशी ठरू शकतं ना, असं मला वाटतं. तुमचं मत सांगा. धन्यवाद. एकदम बरोबर आहे. ते जे आहे त्याला म्हणतात वेस्ट पासून बेस्ट कसं बनवणं, हा त्याला एक आपण हे संज्ञा देऊ शकतो. कारण की हे जे वेस्ट पासून बेस्ट आपण, कारण की ते वापरलेलं तर आहेच, परंतु त्याचा रिउपयोग म्हणजे त्याला आपण हे म्हणू शकतो, त्याला आपण वेगळ्या स्वरूपात त्याचा आपण उपयोग करू शकतो. परंतु ते प्लास्टिक आहेच शेवटी आणि ते नष्ट होत नाही. आणि जो दुसरा पर्याय आहे हा फार चांगला आहे की त्याच्यापासून रोड सुद्धा बनू शकतं. आता तर आमच्यामध्ये एक ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आम्ही पुष्कळ याच्यामध्ये जे तज्ज्ञ आहेत असे लोक जुडलेले आहेत. यामध्ये आम्ही जे मल्टीलेअर प्लास्टिक पासून वेगवेगळे जे 7 प्रकारचे जे प्लास्टिक आहेत वर्गीकरण केलेले आहेत, त्याचे सुद्धा फ्युएल निघतो, तेल सुद्धा निघतो. परंतु म्हणजे शोकांतिका अशी आहे की त्याच्याकडे सुद्धा आता म्हणजे कोणाचं लक्ष नाही आणि ते कमी पैशामध्ये होतो. आणि हा जो प्रोजेक्ट आहे हा फार उपयोगी प्रोजेक्ट आहे. बर. आणि त्याचं पूर्ण ऑइल मध्ये रूपांतर होऊ शकतो. एक फोन घेऊया सर. नवी मुंबईहून सिद्धेश आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो सिद्धेश. नमस्कार. नमस्कार.
माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की बायोडिग्रेडेबल प्लास्टिकची निर्मिती होत आहे का? आणि दुसरा प्रश्न असा की 26 जुलैच्या वेळेस जो पाऊस आलेला तेव्हा पण प्लास्टिक हे महत्वाचं साधन होतं की त्याच्यामुळे पूर आलेला आणि जनावरांच्या पोटात सुद्धा प्लास्टिक आढळलेलं, तर त्याच्यावर आता कशाप्रमाणे आपण बंदी करू शकतो? हो. तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सर नक्की देतील. त्यांचे जे प्रश्न होते सिद्धेश यांचे की बायोडिग्रेडेबल प्लास्टिक त्याची निर्मिती होते का, हम्म. सर त्याच्याबद्दल काय सांगा? हो, निश्चितच आता होत आहे आणि त्याचे प्रोडक्ट सुद्धा मार्केटमध्ये मी सांगितलं की बायोडिग्रेडेबल प्रोडक्ट सुद्धा अवेलेबल आहे आणि मी तुम्हाला ते प्रोडक्ट दाखवू इच्छितो. जरूर. आणि हे जे आहे हे याला बायोडिग्रेडेबल आहे आणि याचं आपण कंपोस्ट खत सुद्धा तयार करू शकतो. अच्छा, ओके. आणि हे पर्यावरणासाठी सुद्धा चांगलं आहे. ओके, असे वेगवेगळे आहे. जसं हे आपण बघत आहे, हे जी डिश आहे, ही जी डिश आहे, ही डिश आपण बघताय की थर्मोकॉल मध्ये याच्यात प्लास्टिक मध्ये येते, परंतु ही जी डिश आहे हे बायोडिग्रेडेबल आहे. ओके. आणि हे सुद्धा अवेलेबल आहे. म्हणजे ह्याचा एकदा वापर झाल्यानंतर आपण ते रिसायकलिंगला पाठवू शकतो आणि त्याचं रिसायकल होऊन नवीन प्रोडक्ट तयार होऊ शकतो हा, त्याचं. ओके ओके. हा, सोबतच आता हे जे अजून एक प्रोडक्ट मी दाखवत आहे आणि हे उसाच्या चिपाडापासून बनलेलं प्रोडक्ट आहे. ओके ओके. आणि हे उसाच्या चिपोडापासून बनले असल्यामुळे हे प्रोडक्ट फार जास्त मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि लोकांची डिमांड होणं आवश्यक आहे. बरोबर आहे. प्रोडक्ट आहेत परंतु त्याची डिमांड होणं फार आवश्यक आहे. पण बऱ्याचदा सर असं आपण बघतो घरात जेव्हा वस्तू आपण वापरतो तर काही वेळेला आपण वापरतो तर कागदी प्लेट्स, पण त्याच्यावर कोटिंग असतं आणि ते असं चंदेरी रंगाचं आपल्याला दिसतं, तर ते तर पर्यावरणपूरक असायला हवं का नाही? तर त्याच्यापासून सुद्धा आपल्याला धोका आहे. हो, 100%. ओके. आता जे तुम्ही प्रश्न विचारला तर त्याच्याबद्दल एक हे आहे. आता हे कागदी सोबत हे प्लास्टिक कोटेड आहे आणि हे प्लास्टिक कोटेड फार घातक आहे. हे लोकांना सुद्धा माहित नाही आणि याचं रिसायकल सुद्धा होत नाही. अच्छा. रियूज सुद्धा होत नाही. म्हणजे बाहेरचं आवरण कागदी असून उपयोग नाही, आतमध्ये जर कोटिंग असेल तर आपण त्याचा उपयोग करायचा नाही. इतकं सिंपल आहे ते. बरोबर. त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की 26 जुलैला जेव्हा एक पूर आला होता मुंबईमध्ये तर हाहाकार होता त्यावेळेला, तर हा पूर येण्यामागचं कारण सुद्धा वन ऑफ द रिझन्स ज्याला आपण म्हणतो एक सांगितलं होतं की प्लास्टिकचा अतिरिक्त साठा होता त्या सगळ्या नाला म्हणा किंवा ते सगळं वाहून नेणाऱ्या गोष्टी. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हा, तो एकदम 2005 मध्ये मुंबईमध्ये असा फार मोठा पूर आला होता आणि त्याच्यामध्ये हजारो करोड रुपये जो खर्च आला तो साफसफाईसाठी आला होता आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं जो कारण होता तो प्लास्टिक असल्यामुळे ते पाणी ते तिथच्या तिथे आतमध्ये न जाता ते बाहेरच्या साईडमध्ये आले असल्यामुळे तर ते पूर आलं आणि त्या पद्धतीनं झालं. विशेषतः याच्यावर प्लास्टिक 50 मायक्रॉनच्या खाली जे आहे त्याच्यावर बंदी आहे, त्याच्यावर नियम आहे. महाराष्ट्र अधिनियम 2006 च्या अंतर्गत यामध्ये प्रावधान सुद्धा आहे. पहिल्या दंडाला म्हणजे जे काही उत्पादन करतात, निर्मिती करतात किंवा संग्रह करून ठेवतात किंवा जे काही विक्री करतात आणि वापरतात त्याला 5,000 रुपये दंड आहे. दुसऱ्यांदा त्याच माणसाला 10,000 रुपये आणि तिसऱ्यांदा 25,000 आणि 3 महिन्याची शिक्षा सुद्धा आहे. असं असून सुद्धा हे जे प्लास्टिक आहे हे सर्रास चालू आहे आणि त्याच्या कारणामुळे हे बंदी असून सुद्धा चालू आहे. हे सुद्धा शासनाला प्रशासनाला सुद्धा माहित आहे. हे नवीन गोष्ट नाही आहे, फक्त त्याचे जे नियम आहेत त्याच्यामधलं त्यांना माहित नाही लोकांना. मी त्याच्यात बद्दल तुम्हाला एक व्हिडिओ दाखवू इच्छितो. आपण त्या व्हिडिओकडे येऊया, पण आधी एक फोन घेऊया का? कल्याणहून शलाका गाडगीळ आपल्याशी बोलतायत. नमस्कार. मी शलाका गाडगीळ कल्याण प्रश्न विचारू इच्छिते की माझा प्रश्न असा आहे की आता आपण जे सांगितलं की प्लॅस्टिक हे म्हणजे पर्यावरणासाठी घातक आहे, खरोखरच आम्हाला देखील ते पडलं, त्याबद्दल प्रश्नच नाही. पण तरी देखील आपल्याला बाहेर जाताना किंवा सगळ्या दृष्टीने आपण ती प्लॅस्टिकची पिशवी किंवा असं पटकन बाळगतो, आपल्याला ती सोपी पडते बाळगायला. पण माझा असा प्रश्न आहे की ही जी म्हणजे ह्या ज्या प्लॅस्टिकच्या वस्तू आपल्या घरात आहेत किंवा त्या आहेत तर त्या फेकून देऊन त्या दुसरीकडे कुठेतरी वापरल्या जातातच, तर त्याच्यापेक्षा देखील आपल्यालाच त्याचा रियूज काही करता येण्यासारखं आहे का? धन्यवाद. चांगला प्रश्न आहे. मगाशी तुम्ही जे म्हणत होतात की वेस्ट पासून बेस्ट, मला वाटतं हे त्याच अनुषंगाने जाणारं आहे. थोडं काय सांगाल? बरोबर आहे. म्हणजे जे काही तुम्ही वापरत आहे म्हणजे हे प्लास्टिकचं युग आहे. जडी स्थळी अंतरावळी म्हणजे जे काही आहे जिथं तिथं प्लास्टिकचा उपयोग होत आहे
आणि त्याला ह्या प्लास्टिकला आम्ही कमी करू शकतो. बरोबर. आणि फक्त आहे तुमचं जे आहे सावधपणा त्याच्यात होणं आवश्यक आहे. त्याची विल्हेवाट ठेवणं सुद्धा आणि व्यवस्थापन सुद्धा करणं आवश्यक आहे. जितकं आपण वापरतो ते प्लास्टिक कोणतं वापरावं अच्छा. ह्याच्यावर सुद्धा एक गाईडलाईन दिलेली आहे. WHO न सुद्धा सांगितलेलं आहे आणि सरकारची राजपत्रात सुद्धा शासनामध्येही सुद्धा गाईडलाईन आहे. ती गाईडलाईन सुद्धा असून सुद्धा त्याचा लोकांनी त्याचा उपयोग करत नाही. लोक सुद्धा उपयोग करत नाही. तुम्ही मगाशी सांगत होतात म्हणजे आपल्या कार्यक्रमाच्या आधी तुम्ही सांगत होतात की रिसायकल प्लास्टिकच्या मागे सुद्धा त्याच्या ग्रेड्स असतात वेगवेगळ्या आणि त्या आपल्याला ओळखता येऊ शकतात. येस. तर ते जरा थोडक्यात आम्हाला सांगाल का की कुठलं प्लास्टिक आपण पुन्हा वापरू शकतो आणि कुठचं एकदा वापरून आपल्याला फेकून द्यावं लागतं? हा, पुष्कळ फार छान प्रश्न विचारला आणि मला ह्या प्रश्नाचे मला आवश्यक होती. म्हणजे लोकांपर्यंत हे मेसेज पोहोचणं हे फार महत्वाचं आहे. तुम्ही जे प्लास्टिक वापरता त्याच्यामध्ये तुम्ही मार्क सुद्धा बघू शकता. मार्किंग असतो. अच्छा. त्याच्यामध्ये 7 प्रकार असतात. ओके. एक म्हणजे पेट. बर. पेट बॉटल 1 नंबर जे रिसायकलचा जो सिम्बॉल असतो आणि मी तुम्हाला हे दाखवतो. ही जी बाटली आहे ह्या बाटलीच्या खाली एक रिसायकलचा सिम्बॉल आहे. रिसायकल म्हणजे असा एक थोडासा त्रिकोण असतो आणि त्याच्यावर एरो दाखवलेले एरो दाखवलेले गोल असतात आणि त्याच्या आतमध्ये नंबर असतो आणि तो नंबर असतो 1 नंबर. ओके. म्हणजे त्याला म्हणतात पेट बॉटल. रिसायकलचा सिम्बॉल असतो तो. आणि दुसरं म्हणजे SDP म्हणजे हाय डेन्सिटी. तिसरं म्हणजे विनाईल किंवा PVC म्हणतात त्याला. त्याच्यावर प्रत्येक याच्यावर नंबर असतो. चौथा LDP, पाचवा PP आणि 6वा PS आणि 7वा म्हणजे अदर. ओके. ह्या प्रकारचं त्याच्यात सिम्बॉल असतो. तो सर्कल असतो आणि त्या पद्धतीने ते तुम्ही हाताळायचं आहे. अच्छा. आता एक एक्झाम्पल जसं मॅडमने विचारलं की हे जे प्लास्टिक आहे हे कसं काय त्याचं काय करायचं. हे प्लास्टिक तर आपण फेकून दिल्यानंतर सुद्धा त्याचा वापर होणार आहे. बरोबर. निश्चितच होणार आहे. परंतु कोणतं प्लास्टिकचा वापर आपण करू शकतो हे महत्वाचं आहे. आता जसं 1 नंबर दिलेला आहे ते पेट बॉटल फक्त याच्यात एक गाईडलाईन दिलेलं आहे ते फक्त एकदाच वापरायचं. ओ. आता जी तुम्हाला बॉटल दाखवली बिस्लेरीची किंवा अजून असे आपण ते घटक असतात. कुठलेही प्रोडक्ट कोणतेही प्रोडक्ट असतं पाण्याच्या बाटल्यामध्ये एकदाच वापरायच्या आणि ते क्रश करून फेकायचे आणि ते इकडे रस्त्यावर न फेकता ते बाकायदा जो भंगारवाला येतो किंवा महानगरपालिका नगरपालिकावाला जो असतो तर त्याला ते किंवा काही काही लोकांची नियुक्ती केलेली असते म्हणजे त्या ह्या सगळ्या प्लास्टिकचा कचरा उचलतात आणि मग तो एका ठिकाणी जाऊन गोळा करतात. तर त्यांच्याकडे सुद्धा आपण ते देऊ शकतो. पण आपल्यालाच ती सवय असते की आपण हॉटेलमध्ये वगैरे जातो आणि ही छोटी बाटली छान आहे माझ्या पर्समध्ये राहील म्हणून आपण हमखास ती घरी आणतो पण तिचा वापर मात्र एकदाच करायचा. त्यांनी असं विचारलं होतं की प्लास्टिकची पिशवी आम्हाला फार सोयीची पडते. तुम्ही काही पिशव्या आणल्यात त्याच्यासाठी पर्यायी म्हणून. आपल्याला हे सगळं खरं तर माहिती आहे तरी सुद्धा आपण ते अंमलात आणत नाही. एकदम बरोबर कार्यक्रम कळतं पण वडत नाही अशातली गोष्ट आहे. कारण की ही सुख सुविधा आपल्याला चांगल्या मार्केटमध्ये बाजारामध्ये गेलो तर आपल्याला उपलब्ध असल्यामुळे तर ते आपल्याला वाटत नाही. आधीची जे काही तुम्ही 25 जास्त वेळ न करता 25 वर्षा अगोदर तुम्ही जा. आपण घरून निघताना कापडी पिशवीच नेत होतो किंवा झोरा नेत होतो. आता ती सवय आपली बदललेली आहे. कारण की हे जे आहे प्लास्टिक कुठेही अवेलेबल कॅरी बॅग आपल्याला म्हणजे मोफत देतात आणि त्याच्यावर सुद्धा गाईडलाईन आहे की हे कॅरी बॅग मोफत देऊ नये. हो, हल्ली बऱ्याच ठिकाणी त्याचे चार्जेस पण घेतले जातात त्याच्यामध्ये काही शंका नाही. बऱ्याच ठिकाणी म्हणजे आज तुम्ही मॉलमध्ये जाल तर तुम्ही सगळं सामान घेतल्यानंतर शेवटी तो तुम्हाला विचारतो की काय तुम्ही तुमच्या सोबत पिशवी आहे का. नसेल तर मग आम्ही कॅरी बॅग देतो आणि ते कॅरी बॅगचे ते चार्जेस देतात, किंमत लावतात. पण असं का. आणि तुम्ही मार्केटमध्ये जेव्हा जाता ते सुद्धा विचारत नाही. इमिडिएट ते तुम्हाला कॅरी बॅग देऊन देतात. ते पैसे सुद्धा घेत नाही. आपल्या सवयी थोड्याशा बदलायला हव्यात आपल्याला. आपल्या सवयी बदलायला पाहिजे आणि घरून निघतानाच कापडी पिशवी घेऊन जायची. सर पण तुम्ही एक कापडी पिशवी आणली आहे इकडे जी कापडी वाटते पण त्याच्यामध्ये सुद्धा प्लास्टिक आहे हे आमच्यापेक्षा बऱ्याच जणांना माहित नाहीये. तर कशा प्रकारची ती पिशवी आणि त्याच्यामध्ये मटेरियल काय वापरलं गेलंय आणि ते सुद्धा धोक्याचं आहे का. हो, निश्चितच. त्याला आपण म्हणतो नॉन ओव्हन बॅग. ओके. ही जी नॉन ओव्हन बॅग आहे ही डी कट मध्ये किंवा हे
हे सुद्धा याच्यामध्ये फॅब्रिक मटेरियल सोबत प्लास्टिक पीपी म्हणजे जे 5 नंबरचं जे प्लास्टिक आहे ते मिक्स असतो आणि जो तो गेज असतो तो मायक्रॉनच्या प्रमाणे असतो आणि त्या गेजमध्ये आपल्याला सुद्धा माहित नाही हे सुद्धा रिसायकल होत नाही, याचाही प्रदूषण होतो. अच्छा. आता तुम्हाला ही प्रयोग करायचा असला तर तुम्ही घरी सुद्धा त्याचा प्रयोग करू शकता. ओके. त्याला ह्या बॅगला तुम्ही जाळून बघा, त्याच्यातून पांढरा धूर निघेल आणि पांढरा धूर निघाल्यानंतर ही जो असतो फॅब्रिक मटेरियल सोबत जो पीपीचा जो मटेरियल असतो तो पूर्ण गोठून जातो आणि काळा होऊन जातो आणि ही सुद्धा ते घातक आहे. ओके. म्हणून अशा नॉन ओव्हन बॅग सुद्धा वापरू नका. त्याच्याऐवजी ह्या प्रकारच्या जे हे कापडी पिशव्या म्हणजे हे पर्स सारखं दिसतं परंतु हे नेताना सुविधा होतं. जसं तुम्ही सांगितलं पर्समध्ये आपण बॉटल ठेवतो प्लास्टिकच्या ठेवतो ना, त्याच्याऐवजी ह्या कापडी पिशव्या तुम्ही ठेवा. म्हणजे जेणेकरून ह्या कापडी पिशव्या तुम्ही ठेवल्या तर हे वापरण्यासाठी सुद्धा हाताळण्यासाठी सुद्धा चांगल्या राहतील. बरोबर. आणि याच्यातून हे याच्या मोठ्या होऊ शकतात. अच्छा. आणि हे तुम्ही याला पर्यावरणाला वाचवू शकतात. क्या बात आहे. मला वाटतं बॅक टू रूट्स ज्याला म्हणतो ना तसं आपल्याला जायची आता गरज आहे. सोय म्हणून आपण पर्यावरणाचा ऱ्हास करायला लागलोय की काय याचा विचार प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. सर, तुम्ही व्हिडिओ दाखवणार होतात मघाशी आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला क्लिअर होणार होत्या प्लास्टिक संदर्भात. निश्चितच. काय सांगाल त्याबद्दल? आता हे बघा व्हिडिओ, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला प्लास्टिकचा कशा कशा पद्धतीने वापर किंवा त्याची भीषणता हे दिसते. इलिगल प्लास्टिक आणि ह्या प्रकारे हे तुम्हाला सर्रास दिसत आहे नदी नाल्यामध्ये आणि हे प्लास्टिकचा वापर सगळ्यात जास्त होत आहे आणि हे प्लास्टिक तुम्ही घराघरात मध्ये पोहोचलेलं आहे. याच्यात हे तुम्ही मी सांगितलं की प्लास्टिकची कॅरी बॅग सुद्धा मोफत देऊ नये म्हणून शासनाचं हायकोर्टाचं सुप्रीम कोर्टाचा सुद्धा निर्णय आहे. तरी सुद्धा आपण मागताना त्याचा विचार सुद्धा करत नाही आपण आणि हत्त अशी होऊन जाते की एकाऐवजी आपण 2-2 मागतो. म्हणजे एक नाही ही फाटून जाईल परंतु आपल्याला अजून दुसरी आहे का हो, मला लांब जायचंय जरा दुसरी पण दुसरी पण पाहिजे. असे दृश्य आपल्याला बघायला मिळतं. बरं, एक फोन आहे. उमा महाजन आपल्याशी बोलतायत. नमस्कार. खूप चांगलं आहे की प्लास्टिक जे विनाशकारी उत्पादन आहे ते मानव निर्मित आहे. हे काय निसर्ग निर्मित नाही बाबा काय करायचं असं नाही. एकदम बरोबर. म्हणून हे जर आपण त्याला काहीतरी बंदी आणू शकतो का सरकारनं तर्फे वगैरे. जनजागरण आहे, त्याच्यावर कायदा आहे, दंड आहे, पण त्यात काय असं पुरे नाहीये की उत्पादन होतच आहे, वापरतच आहेत, विनाश होतच आहे, मानवाला सुद्धा, जीवनाला सुद्धा आणि जनावरांना सुद्धा जीव गमवत आहेत. ह्यासाठी काहीतरी उत्पादनावर थोडंसं आपण आणि काहीतरी बंदी घालू शकू का? सर, या प्रश्नाचं उत्तर नक्की देतील उमाताई. आणि खरं तर वापर आपल्याला पूर्णतः टाळायचा आहे, त्याबद्दलचे नियम सुद्धा आहेत असं सुद्धा सरांनी सांगितलं. तरी सुद्धा तुमच्या प्रश्नाचं सर नक्की उत्तर देतील. पण उमा महाजन यांचा जो प्रश्न होता की मूळ निर्मितीवरच आपण थोडेसे प्रतिबंध नाही का आणू शकत प्लास्टिकच्या, काय सांगाल? वापर तर होतोच आहे, बरोबर, नियम असून सुद्धा होतोय आणि बरोबर निर्मितीवरच काही करता येईल का? तर त्याच्यासाठी एक सरकारने एक बोर्ड तयार केलेला आहे, पोल्युशन कंट्रोल बोर्ड, नियंत्रण मंडळ आहे त्याला म्हणतात. आणि ते लायसन देण्याचं काम करतं यांना. आणि त्याच्यामध्ये असं होतं की जेव्हा ते लायसन देतात ते त्याच्यामध्ये नियमाप्रमाणे ते सगळं हो म्हणतात आणि तेच लोक इल्लीगल जे प्लास्टिक आहे त्याचा सर्रास वापर करतात. आणि सहजता म्हणून तुम्हाला एक म्हणजे चांगली गोष्ट सांगतो की हे कसं गॅम्बलिंग चालत आहे. हे गॅम्बलिंग म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगतो. ग्रॅन्युअल्स जी इल्लीगल प्लास्टिक आहे 50 मायक्रॉनची जी प्लास्टिक आहे ती प्लास्टिक त्याच्यामध्ये त्याच मशीन मधून निघते आणि जी त्याच्या वरचं जे प्लास्टिक आहे त्याच जे थिकनेस आहे तर ते थिकनेस त्याच याच्यातून निघतो. फक्त एकच आहे की ते जी स्पीड असते ते कमी करतात. जसं आपण गाडी चालवतो, गाडी चालवताना जी आपली जी स्पीड असते ती आपण कमी जास्त करतो. कमी केली तर त्याला 50 मायक्रॉनच्या खाली येते आणि बरोबर जास्त वेळच ते स्थिर ठेवली तर ते 50 मायक्रॉनच्या वरती जातं. ओके, अशा पद्धतीने ह्या गोष्टी होतात. आणि त्याच्यात सिम्बॉल म्हणून त्याच्यात म्युनिसिपल म्हणजे याचं जे आहे महाराष्ट्र प्रदूषण मंडळ नियंत्रण मंडळाचं बाकायदा लायसन नंबर असायला पाहिजे प्रत्येक कॅरी बॅगवर. अच्छा, ओके. स्टॅम्प असायला पाहिजे, त्याच्यावर किंमत सुद्धा असायला पाहिजे
आणि त्या जी कंपनी जी उत्पादन करते ते सुद्धा असायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी ग्राहक म्हणून आपण खरं तर पाहिल्या Yes. पाहिजेत, नाही का? एकदम बरोबर आहे. म्हणजे हे ग्राहक म्हणून त्याला ते आपण जी कॅरी बॅग घेतो, जेव्हा तुम्ही मॉलमध्ये जाता तेव्हा कसं का बघतो आपण, ते त्याला बाकायदा लिहिलेलं असते 50 मायक्रॉन. बरोबर आहे. किंवा पांढऱ्या पिशव्या त्याच्यावर पण त्या निळ्या अक्षराने लिहिलेलं असतं. तर हे आपण बघणं फार गरजेचं आहे. आणि जवळपास 99% ह्या पिशव्या चालत नाही. त्याची डिमांड फ्रीमध्ये आपल्याला भेटते ना, कोणतीही वस्तू आपल्याला फ्रीमध्ये भेटते तर आपण सर्रास वापर करतो. खरी गोष्ट. आणि ते पर्यावरणासाठी हानिकारक आहे. ओके. आणि त्याचं म्हणजे तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो, ते कुठं कुठं जाते आणि कशा कशा प्रकारची जी आपण जे वापरलेलं प्लास्टिक आहे ते कंपोस्ट डेपोवर त्याचं कसं काय होऊ शकतं हे तुम्हाला एक व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवतो. नक्की त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला त्या व्हिडिओमध्ये दिसून येणार आहेत की नेमके कोणावर कशा कशा पद्धतीचे परिणाम होतात ते. बघा, याच्यामध्ये एकंदरीत प्राण्यांवर विशेष करून मध्यंतरी जी बातमी आली होती की गायीवर वगैरे किंवा तिच्या पोटातून खूप म्हणजे काही किलो प्लास्टिक आढळलं, तर ह्या पद्धतीच्या सुद्धा गोष्टी आपल्याला दिसू शकतील का या व्हिडिओमध्ये? आपण आता बघू त्या व्हिडिओमध्ये. मी जेव्हा आता हे बघा, आपण इकडे गोमाता म्हणतो आणि गोमाता ह्या प्रकारे कंपोस्ट डेपोवर ह्या प्लास्टिक सह जे काही खाद्य असतं ते खातात. ते खाताना तुम्हाला दिसतंय. आणि कंपोस्ट डेपोवर जेव्हा ते जातात ते कुत्रे, पशु, पक्षी हे सुद्धा ते तिथंच हे करत असतात. आणि सोबत बाजूला जसं मुंबईमध्ये आता देवनारचं जो प्रकरण घडलं त्या प्रकारे तुम्ही कोणत्याही कंपोस्ट डेपोवर जा, अशा प्रकारचे दृश्य तुम्हाला दिसेल. अच्छा. आणि तेच पशु पक्ष्यांच्या पोटात जातं आणि त्यांच्या पोटामुळे गेल्यामुळे त्यांना त्यांच्या पोटामध्ये ते आजार होतात आणि ते त्याच्या मृत्युमुखी पडतात. सर, पण एक आता उपाय आपण वेगवेगळे तुम्ही सांगताय, पण होतं असं की बऱ्याच घरांमध्ये हल्ली आता मायक्रोवेव्ह आहे, आवन असतो आणि त्या आव्हनमध्ये चालतील अशी प्लास्टिकची भांडी बनवली जातात. किंवा ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मंडळींना जेव्हा चहा कॉफी प्यायची असते तेव्हा एक घेऊन येतो माणूस, छोटासा प्लास्टिकचा ग्लास असतो आणि तो सर्रास देत असतो. तर ह्याचं काय करायचं? फार चांगला प्रश्न, ज्वलंत प्रश्न आहे आणि आरोग्याशी निगडीत प्रश्न आहे. आणि आधी तुम्ही सुद्धा सांगितलं आणि मी सुद्धा सांगत आहे की सावध राहणं फार आवश्यक आहे. आपण कोणतं प्लास्टिक वापरत आहे? आता म्हणजे मायक्रो ओव्हन आपण घेत आहे तर ते त्याच्यामध्ये कोणत्या याच्यातलं बाकायदा त्याची भांडी जी असतात ती वेगळ्या प्रकारची असतात, त्याचाच वापर करतो. परंतु ती भांडी घासण्यासाठी किंवा धुण्यासाठी कुठे इकडे तिकडे ठेवलेली असल्यामुळे जे हातात आलं ते त्याच्यात ठेवून देतो आपण. ओके. आणि जे ते लिचिंग असतं, जे गळती असतं ते आपल्या शरीरामध्ये जातं. आणि त्याच्यामध्ये 1 नंबर, 3 नंबर, 5 नंबर, 6 नंबर आणि 7 नंबर ह्याचा अजिबात वापर करू नका. परत एकदा नंबर सांगाल? 1 नंबर, 3 नंबर, 1 नंबर, 3 नंबर, त्याच्यानंतर 6 नंबर आणि 7 नंबर याचा अजिबात वापर करायचा नाही. म्हणजे 4, 2 आणि 2, 4 आणि 5 याचा वापर करू शकतो. परंतु सोबत जे मायक्रोओव्हन सोबत जी भांडी असतात त्याचाच वापर करावं. अच्छा. आणि जे डिस्पोजेबल जे वस्तू भेटतात मार्केटमध्ये आणि ते जे बायोमास पासून बनलेल्या असतात, प्राकृतिक जे असतात, ज्याचं डिस्पोजेबल होतो त्या वस्तू वापरायच्या. बरं, मगाशी आपल्या कार्यक्रमाच्या आधी ना तुम्ही या ग्लास बद्दल खूप छान उपाय सांगितला, तो सांगा नक्की. आम्हाला पण एक फोन घेऊया. राजेंद्र पाटील आपल्याशी सांगलीहून बोलतात. नमस्कार. हॅलो, नमस्कार. बोला. नमस्कार. मी राजेंद्र पाटील बोलतोय, सांगली. बोला सर. माझा प्रश्न असा आहे की आता आपण प्लास्टिक भारतात जे वापरलं जातं आणि युरोपमध्ये जे आता ते ऑलरेडी वापरतात, ती पण लोक आरोग्यासाठी फार आपल्यापेक्षा पुढे कॉन्शियस आहेत. हो. मग ते कसे ते यूज करतात? आपल्याला हे पॉइझनिंग साठी प्लास्टिक तुम्ही सांगितलं की आपण पॉइझनिंग होऊ शकते प्लास्टिकचे पदार्थ आपण खाणं. मग ते ओव्हन मध्ये सुद्धा आता ऑलरेडी प्लास्टिकचीच जे मटेरियल आहे त्याच ओव्हन मध्ये अन्न रेडी टू इट असते, अन्न ते प्लास्टिक मध्ये सगळे पाऊच आहेत. बरोबर. मग त्यांचा वापर तिने कुठं कमी केलाय? नाहीच केलेला. आता अशा पुष्कळशे कंट्रीज आहेत, देश आहेत, त्यांनी सुद्धा बॅन केलेला आहे. म्हणजे प्लास्टिक तर नाही तर सोबत बॉटल सुद्धा बॅन केलेल्या आहेत, मनाई केलेली आहे. आणि त्याचे सुद्धा परिणाम ते दिसत आहेत. फक्त आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलं, कळतं पण वळत नाही. आपल्याला माहित असून सुद्धा ते करत नाही. आपण म्हणतो ना, दुसऱ्याला दोष देऊन फायदा नाही. आपण स्वतः वापरलं नाही तर हे होऊ शकतो ना, सहज पद्धतीनं होऊ शकतो. आणि प्लास्टिकला त्याचा विरोध नाहीये.
ते हाताळणं जोगतं असल्यामुळे, सोयीस्कर असल्यामुळे, त्याचं गुणधर्म असल्यामुळे आपण ते वापरतो. परंतु ते कोणतं वापरावं याचं ज्याप्रमाणे बाहेरच्या देशामध्ये ते आहे जे वापरतात ते आपण इथं का बरं वापरत नाही शकत? ते आपण वापरू शकतो ना. परंतु हा जो प्लास्टिक आहे कोणतं वापरावर आणि कोणते बंदी आहेत ते सर्रास चालू आहे. तिथे ते 50 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या बॅग्स नाही भेटत, इथं का भेटतात? परंतु ह्यामुळे आपल्याला सतर्क राहणं आवश्यक आहे. नाहीतर आपण काय म्हणतो की कारखाने बंद का होत नाही, महानगरपालिका काय करते, प्रदूषण मंडळ काय करते, सरकारचे लक्ष नाही का? परंतु आपले लक्ष का नाही की आपण जे वापरतो ती सर्रास आपण पुन्हा पुन्हा वापरतो, त्याचा उपयोग करतो आणि ते घेताना आपण बघितलं पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यावरूनच आपल्याला हे चांगल्या प्रकारे उपयोगात होऊ शकते. आणि त्याची विल्हेवाट सुद्धा ते बरोबर व्यवस्थित लावतात. अच्छा. आणि व्यवस्थापन असतं. आणि आपण जेव्हा तुम्ही जे बाहेरच्या देशाचं उदाहरण घेतलेलं आहे तिथे आपण जातो, आपण सर्रास कचरा रॅपर जे काही चॉकलेटचं आपण खाल्लो तर काय करतात तिथं आपण फेकतो का? नाही. कारण की तिथे जो दंडाची भीती आहे बरोबर म्हणून ते फेकत नाही. आणि इथे दंडाचं प्रावधान असून सुद्धा दंडाची भीती नाही म्हणून आपण इथे सर्रास वापरतो. हा त्याचा मागचं कारण आहे. आणि दुसरी गोष्ट, राष्ट्रभक्ती असणं फार आवश्यक आहे. आणि हु इज रिस्पॉन्सिबल, कोण त्याला जबाबदार आहे? आपण स्वतः नागरिक त्याला जबाबदार आहे. त्याची डिमांड आपण करतो म्हणून ते कारखानदार सप्लाय करतात. बरोबर. आपली डिमांडच नसली तर मग कशाला ते हे करतील, ते कोणाला विकतील? सर, विल्हेवाटीचा तुम्ही आता जो मुद्दा काढलात तर सगळ्यात पहिला आपल्या घरापासून जर आपल्याला सुरुवात करायची असेल तर गेले अनेक वर्ष एक म्हटलं जातं की तुमचा ओला कचरा आणि सुका कचरा आपण वेगवेगळा केला पाहिजे. पण आपल्यापैकी बरेच जण काय करतात, ओला कचरा वेगळा काढतात पण अल्टिमेटली तो प्लास्टिकच्या बॅगेमध्ये गोळा करून कचऱ्यात फेकून देतात. बरोबर आहे. ह्याच्यावर चांगला उपाय काय असू शकतो? ह्याच्यावर सुद्धा खूप चर्चा होतीये, पण आपण तो कचरा घराबाहेर जाणारच नाही, ह्याच्यासाठी काय काय करू शकतो? हा फार म्हणजे चांगला प्रश्न. आजच्या घडीला हे अत्यंत आवश्यक आहे की ओला कचरा, सुखा कचरा. आता तर याच्यासोबत 3 कुंड्या ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे. ओला कचरा, सुखा कचरा आणि जी तिसरी कुंडी आहे ती रिजेक्टेड म्हणजे लाल, याचे 3 कुंड्या ठेवलेल्या आहे. ओला कचऱ्यासाठी हिरवी आणि सुक्या कचऱ्यासाठी निळी आणि बायो हजार्डस किंवा रिजेक्टेड जी असते ती लाल. रिजेक्टेड म्हणजे ज्याचं काहीच होऊ शकत नाही. ओके. म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून हॉस्पिटलची जी काही वेस्टेज असतं ते त्याच्यात टाकू शकता. ई वेस्टेज हा फार मोठा गंभीर प्रश्न येणाऱ्या काळामध्ये उत्पन्न होणार आहे आणि त्याच्याकरता आपल्याला आता इतकं सावध राहणं आवश्यक आहे की तुम्ही इमॅजिन नाही करू शकता. एक लहानशी जी चीप असते ती पाण्यात गेली तर इतकं पाणी विषारी होऊन जातो की त्यानं असंख्य प्राणी मरू शकतात. फक्त ही लहानशी चीप. पण याच्यासाठी सतर्क राहणं आवश्यक आहे. त्या चीपला तसं नका फेकू. ई वेस्ट, कोरडा कचरा आणि सुखा म्हणजे जे काही ओला कचरा आहे त्याची विल्हेवाट कशी लावायची? सिंपल आहे. जो ओला कचरा आहे तो घराच्या बाहेरूनच म्हणजे घराच्या बाहेरच नाही निघाला पाहिजे. त्याचं कंपोस्ट खत झालं पाहिजे घरच्या घरीच. तर तुम्ही गार्डनिंग करू शकता किंवा तुम्ही भाजीपाला लावू शकता. माझ्या इथे मी 3 वर्षापासून त्या ओल्या कचऱ्यापासून एका वेळेचं स्वयंपाक घरी करत आहे. अरे वा. त्या ओल्या कचऱ्यापासून बायोगॅसची निर्मिती केलेली आहे आणि बायोगॅस पासून एक वेळेचा स्वयंपाक तयार होतो आणि 100% त्याचं बायोडिग्रेडेबल आहे. त्याचं फक्त पाणीच निघेल आणि त्याचं ते खत तयार होते. आणि ICAR ची रिपोर्ट आहे, ते घटक आहे ते शेतीसाठी सुद्धा, ऑर्गॅनिक शेतीसाठी सुद्धा ते कामी येऊ शकतात. म्हणजे ती एक फॅक्टरी आहे. ती फॅक्टरी मी माझ्या टेरेसवर लावलेली आहे. त्या बायोगॅसला गड्डा करण्याची आवश्यकता नाही, ते ब्लास्ट होत नाही आणि पर्यावरणासाठी सुद्धा चांगलं आहे. गॅस मिळेल आणि घन कचऱ्यापासून धन कचरा तयार होऊ शकतो घरच्या घरी. पण सर, हे ओला कचऱ्याबद्दल झालं. आज आपला कार्यक्रम बघितल्यानंतर समजा काही घरातल्या व्यक्तींनी असं ठरवलं की आमच्या घरातलं प्लास्टिक आता आम्ही पूर्णतः वापरणं बंद करणार आहोत, पण मग त्या प्लास्टिकचं करायचं काय? फार छान. ज्या पद्धतीनं आधी तुम्ही सांगितलं की ह्या प्लास्टिकचं करायचं का, चांगल्या 2 गोष्टी उपाय आहे त्याच्या मागं. आणि हे प्लास्टिक चांगल्या पद्धतीनं हाताळू शकतो. फक्त आहे व्यवस्थापनाची, विल्हेवाटाची. आता हे जे प्लास्टिक आहे हे जे काही रिसायकल होतो त्या रिसायकल पेक्षा आम्ही आमच्या जे ग्रुपमध्ये अशी काही मंडळी आहेत
जे हे काम करतात त्याच्यापासून फ्युएल तयार करतात. मी आधी हो, सांगितलं म्हणजे बरोबर. पुन्हा ते प्लास्टिक मध्ये रूपांतर होणारच नाही, बरोबर. फ्युएल मध्ये होणार आणि ते तुम्ही फॅक्टरीमध्ये याच्यात वापरू शकता. हम्म. सोबतच याचं प्लास्टिक रोड सुद्धा तुम्ही तयार करू शकता. मगाशी मॅडमने त्या मॅडमने उदाहरण जे दिलं सांगितलं होतं ते. प्लास्टिक रोड बरोबर. सुद्धा ते तयार करू शकतात आणि ते घरच्या घरी तुम्ही ते वापरलं वेस्ट पासून बेस्ट तयार करू शकतात. म्हणजे छान 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 आर्टिकल्स ज्याला articles आपण तुम्ही म्हणतो तयार ते. करू ओ, शकता. ओके, भेटवस्तू द्यायला घ्यायला वगैरे अशा आमच्या सोबत पद्धतीने. अशी काही मंडळी जुडलेली आहे. आमच्या सोबत जे अमरावतीची जी पूर्ण टीम आहे, करीबन जवळपास 6 टीम आमचे वेगवेगळे आहेत. वेस्ट पासून बेस्ट बनवणाऱ्या टीम आहेत, बायोगॅस बनवणाऱ्या टीम आहेत, आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर जे काही फ्युएल बनवणारे ग्रुप्स ते आहेत. इव्हन जनजागृती कशी करावी त्याचं एक पूर्ण वेगळं ग्रुप आहे आणि टीचर आणि यांच्या सगळ्यांचं ग्रुप आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे ग्रुप आणि टीम आमची ते काम करत आहेत. अच्छा, या सगळ्यामध्ये सर म्हणजे वेगवेगळे नियम आहेत किंवा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, काही पायंडे सांगितलेले आहेत की असं केलं पाहिजे, असं करू नये. या सगळ्यामध्ये लोकांचा सहभाग कशा पद्धतीने असावा असं तुम्हाला वाटतं? हा, सर्वसामान्यांचा सहभाग. सर्वसामान्यांचा सहभागच आवश्यक आहे. कारण की जोपर्यंत सर्वसामान्यांचा सहभाग राहणार नाही तोपर्यंत हे असंच चालू राहील. प्रोबेबल ऑलमोस्ट सर्टन फ्युचर याचं असं राहील. असंच घडत राहिलं तर येणाऱ्या ज्या 7 पिढ्या आहेत ते आपण म्हणतो आम्ही 7 पिढ्यांसाठी कमावून ठेवून राहिलो, परंतु ही जी 7 पिढ्या येणार आहे प्लास्टिकमध्ये, एक तुमची पन्नी जी आहे ती शेकडो वर्षे जिवंत राहते, 7 पिढ्यापेक्षा जास्त. मग जी तुमची येणारी जी पिढी आहे त्याच्यावर सुद्धा त्याचा बॅड इफेक्ट होऊ शकतो. अच्छा. आणि तो बॅड इफेक्ट येणाऱ्या पिढीसाठी तुम्हीच तयार करत आहात आणि त्याच्यापासून हे सगळं तयार होणार आहे. बरं. आणि जे तुम्ही सांगितलं की ह्या प्रकारे कसं आपण त्याचं वर्कआउट करू शकतो आणि लोकांचा सहभाग कसा होऊ शकतो. लोकांचा सहभाग जनजागृतीच्या माध्यमातून, लोकांचा सहभाग समोर येणं, सरकारला निवेदन देणं, सरकारला माहीत असून सुद्धा बाकीचे जे काही जे उत्पादन होत आहे त्याला बंद करणं. आता बघा इतकं चांगलं व्हॉट्सअप याच्यावर ऍप काढलेलं आहे, स्वच्छता MOUD ऍप. याच्यामध्ये सुद्धा लोकांचा सहभाग नाही. बर. इतकं चांगलं उदाहरण आहे की सरकारने हे कशासाठी काढलं आहे, स्वच्छता MOUD ऍप. स्वच्छता MOUD ऍप म्हणजे तुम्ही त्यामध्ये तक्रारी करू शकता, फोटो काढा आणि क्लिक करून पाठवून द्या. म्हणजे जेणेकरून ते 24 तासामध्ये किंवा 2 दिवसामध्ये तो कचरा साफ होईल. अच्छा. त्याची विल्हेवाट लागेल. आणि याच्यात अजून नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने सुद्धा त्याच्यावर आता ऑर्डर केलेली आहे. जो कोणी कचरा करत असेल त्याला 5,000 रुपये दंड. हे कोणाची लोकांचे सहभाग असल्यामुळे त्याचा जो कचरा करत त्याचा फोटो काढा आणि पाठवून द्या, त्याला 5,000 रुपयाचा दंड आहे. जो कोणी कचरा जाळत असेल त्याला 25,000चा दंड आकारलेला आहे. प्लास्टिकचा धूर कारण सगळ्यात हानिकारक असतो. हे रूल का बरं काढलेले आहेत त्याच्यासाठी की तुम्ही इम्प्लिमेंट करा आणि लोक सहभागाशिवाय ते होणार नाही. आणि लोकांचा सहभाग घरून कापडी पिशवी नेणं, तर मग हे सुद्धा लोकांचा सहभाग आहे. फारच सोपा आहे. त्याच्यासाठी आम्ही सुद्धा एक स्टिकर सुद्धा म्हणजे लोकांना आठवण राहावी म्हणून काय तुम्ही आपल्या सोबत कापडी पिशवी घेतली आहे असे सुद्धा आम्ही स्टिकर काढलेले आहेत. जे गाडीवर जेव्हा किक मारतील किंवा 4 व्हीलर असेल तर त्या स्टेअरिंगवर ते लावलेले आहेत, म्हणजे जेणेकरून आठवण राहील की आम्ही कापडी पिशवी घरूनच घेऊन जाऊ. एक फोन आहे, अमरावतीहून बोलतायत अमित शर्मा. नमस्कार अमित. हा सर. हा मॅडम. मॅडम मला असा प्रश्न विचारायचा होता की प्लास्टिकचं जे उत्पादन आहे हे तर ह्यामध्ये कमी नाही होत आहे, तर आम्ही काय करू शकतो? आम्हाला पण असं काही सरांनी तयार केलं तर. बर. आपल्याला जो अमित शर्मा यांचा प्रश्न आला होता सर की ह्या सगळ्या कार्यामध्ये जर आपल्याला जोडलं जायचं असेल तर आपण काय करू शकतो. तर शर्मा सर तुम्ही कार्यक्रमानंतर आता जिथे फोन केला होता तिथेच परत करा फोन. मला तुम्हाला पुढचं सरांचा नंबर वगैरे जे काही हवं असेल ते नंतर तुम्हाला इथेच उपलब्ध होईल. याच नंबरवर पुन्हा फोन करा जिथे आत्ता केला होता ते. हे सगळं आपण म्हणतो आहोत सर, पण प्लास्टिक वापराला पर्याय म्हणून आपण काय काय करू शकतो. अगदी रोजच्या गोष्टी आहेत. मगाशी आपण ज्या छोट्या ग्लासचा उल्लेख केला होता, तर त्याच्याऐवजी आम्हाला चहा तर प्यायचा असतो दिवसभरात कधीतरी, तर मग तो प्लास्टिक ऐवजी आम्ही कोणत्या कंटेनरमधून किंवा आम्हाला ते कसं सोयीचं पडेल घेऊन जायला, काय सांगाल? छान प्रश्न आहे. आणि हे रोजच्या काळामध्ये आपण ते वापरत असतो, प्रतिदिन त्याचा वापर करत असतो. जसं आपण सांगितलं, हे मी तुम्हाला हे दाखवतो.
हे जो प्लास्टिकचा जो ग्लास आहे, हा प्लास्टिकचा ग्लास आपण सर्रास चायसाठी वापरत असतो. येस. याच्यामध्ये जे काही BPA कंटेंट्स असतात, बिस्फिनॉल ए कंटेंट, हे आपल्या शरीरामध्ये जातात आणि त्याच्यापासून रोग सुद्धा तयार होतो. कारण चहा गरमच पितो गरमच आपण. असतो बरोबर. आणि 70 ते 80 डिग्री सेल्सिअसला त्या तापमानानंतर ते त्याचं वितळणं चालू होतं आणि वितळल्यानंतर तेच प्लास्टिक आपल्या शरीरामध्ये जातं, याचं आपल्याला भान नाही. त्याच्यासाठी आपण काही पर्याय म्हणून, तुम्हाला आठवत असेल, काही गुल्लक, मातीचे जे गुल्लक होते ते चालायचे आधी आणि ते फेकून द्यायचे, रियूज व्हायचे, रिसायकल व्हायचे, त्याचा सुद्धा आपण वापर करायचो. आणि त्याच्यामुळे काय झालं, हे प्लास्टिक आल्यामुळे रोजगार सुद्धा मागं पडला. कुंभार लोक जे काही बनवत होते ते सुद्धा बनवणं बंद केलं, कारण की आपल्यासारख्या लोकांची डिमांड नसल्यामुळे ते त्याचा वापर होऊन नाही राहिला. आणि तुम्ही स्वतः जे लोक सहभागातून त्यांची डिमांड केली तर हे होऊ शकतो. आणि त्याला पर्याय म्हणून असे पुष्कळ बाजारामध्ये उपलब्ध आहेत वस्तू, परंतु त्यांना तुमची डिमांड असणं आवश्यक आहे. बरोबर. म्हणजे पेपर पासून बनलेला फक्त पेपर, त्याच्यात प्लास्टिक कोटिंग नसायला पाहिजे. एक्झॅक्टली. आणि प्लास्टिक कोटिंग असलं तर जे त्याचं सुद्धा लिचिंग काही टेम्परेचर पद्धतीनं ते होऊ शकते आणि ते सुद्धा आपल्यासाठी घातक आहे. आता जे स्क्रीनवर दिसतंय तो ग्लास आपण वापरू शकतो ना, तो कागदापासून जे बनवलेला आहे तोच फक्त. अच्छा. हा. आणि परंतु ज्याला प्लास्टिक कोटिंग आहे आतमधून ते वापरायचं नाही. आणि मजाल तर इतकी झालेली आहे, काही कंपन्या सुद्धा त्याचा ऍडेसिव्ह म्हणून त्याच्या खालच्या ज्या भागाला बॉटम मध्ये ते ऍडेसिव्हचा उपयोग करतात, वॅक्सचा उपयोग करतात. वॅक्सचा उपयोग केल्यामुळे आपल्याला जी मळमळ करणं, ऍसिडिटी होणं आणि हे जो प्रकार आहे त्याच्यामुळे होतात. आणि ह्या ग्लास पासून 100% किडनीचे रोग होऊ शकतात. हे रिसर्च केलेलं आहे, हे पूर्ण वैज्ञानिक आहे. त्यापेक्षा मग आपला छोटासा कप आपण स्वतः घेऊन जाणं हे जास्त सोयीचं पडेल. आम्ही आमच्या दुकानामध्ये चिनी मातीचे भांडे ह्या प्रकारे किंवा मातीचे भांडे सुद्धा वापरत असतो आणि चांगलं हाताळण्यासाठी सुद्धा चांगलं आहे. ह्या गोष्टी सोप्या गोष्टी जे आधी होतं तेच आपल्याला करायचंय, मोठं नवीन काहीच नाही करायचंय. फक्त हे प्रबोधन मागचं 25 वर्षापासून हे पूर्ण बदललेलं आहे, म्हणून हे प्लास्टिक आल्यामुळे हे प्रबोधन परत करावं लागलं. जे जुने काळचे लोक आहेत हे समजू शकतात, त्यांना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत, परंतु नवीन जी पिढी आलेली आहे 25 वर्ष नंतरची, त्यांना काहीच माहीत नाही. आणि एक महत्वाचा मुद्दा मगाशी तुम्ही जो म्हणत होतात की अशा पद्धतीने कापडी पिशव्या जर आपण वापरल्या त्या दिसायला सुद्धा तितक्याच छान असतात, त्याची जर डिमांड वाढली तर त्याच्यामध्ये आणखी नव्या गोष्टी येतील आणि रोजगार वाढेल. मुळात हे तुम्ही मगाशी महत्वाचा मुद्दा मांडला होता. एकदम बरोबर. काय सांगाल? जसं आज तुम्हाला माहित आहे, शाळेमध्ये जेव्हा मुलं जातात आणि ते प्लास्टिकची काय असते, बास्केट असते, त्याच्याऐवजी ही बॅग्स तुम्ही ते त्यांना देऊ शकता मुलांना. बरोबर आहे. म्हणजे त्या प्लास्टिक पासून आपण कसं दूर राहू शकतो. सोबतच आपण जे काही टिफिन देतो याच्यावर मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. अगदी लगेच दाखवा, आपल्याकडे तसा वेळ कमी आहे सर. आणि हे सर्रास आपण चालवत आहे. प्लास्टिकचे टिफिन, प्लास्टिकचे बॉटल्स, चम्मच ह्या पद्धतीने आपण देत आहे. ह्याला कारणीभूत ह्या लहान मुलांना नाही कळत ना. बरोबर आहे. परंतु आपल्याला तर कळतो की कोणतं प्लास्टिक आपल्याला उपयोगी आहे, कोणतं नाही आहे. याच्यासाठी आपल्याला अलर्ट आणि सावधान राहणं फार गरजेचं आहे. बरोबर. आणि हेच लिचिंग जेव्हा ते वितळतं यांच्या पोटामध्ये जातं, मेमरी कमी होते, लॉस होतो. आणि असे काही वारंवार वापरणारे जे काही पदार्थ असतात, बॉटल्स असतात, त्याचा सुद्धा आपल्याला त्याच्यापासून दूर राहणं फार गरजेचं आहे. बुरशी सुद्धा होतो आणि कॅन्सर सारखे रोग तुम्हाला मुफ्त भेटतात. त्याच्यावरचा नंबर महत्वाचा आहे. नंबर महत्वाचा रिसायकल खुणेमध्ये नंबर असतो, तो ओळखायचा असतो. आणि त्याच्यापासून सुद्धा म्हणजे जे काही तुम्ही रोजगारचा प्रश्न दिला, आता हे जे बॅग्स आहेत हे आम्ही अशा प्रकारच्या पिशव्या आमच्या शहरामध्ये बनवतो आणि टेलरला सुद्धा रोजगार उत्पन्न होऊ शकतो. आणि ह्या सुद्धा चांगल्या, कारण की जुन्या साड्याच्या पिशव्या एक्झॅक्टली करायचं काय हा फार मोठा प्रश्न, त्याच्यापासून सुद्धा बनवतो. परंतु काही लोकांनी हे सांगितलं हे चांगलं वाटत नाही, हे नाही, ते ठीक आहे, तर ह्या कपडापासून हे सुद्धा आम्ही बनवतो. आणि अशा प्रकारे ह्या पद्धतीने आपण तयार केलं तर त्यांना सुद्धा एक रोजगार भेटू शकतो, कुंभार लोकांना रोजगार भेटू शकतो आणि टेलर लोकांना सुद्धा
कार्यक्रमाची वेळ आता आपली संपत आली आहे आणि आपल्या या सखी सह्याद्रीमध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवर बोलत असतो. तर आपला उद्याचा सखी सह्याद्रीचा विषय काय आहे पटकन बघून घेऊया. उद्याचा आपला विषय आहे लढा कॅन्सरशी आणि ह्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत डॉक्टर BK शर्मा, उपसंचालक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल नागपूर, आणि डॉक्टर मनीष भंडारे, सहाय्यक प्राध्यापक सर्जिकल ऑन्कोलॉजी टाटा हॉस्पिटल मुंबई. तर तुमचे प्रश्न कॅन्सर संदर्भात जर असतील तर आम्हाला जरूर विचारा उद्याच्या सखी सह्याद्रीच्या आपल्या भागामध्ये. आणि आजचा कार्यक्रम कसा वाटतो, इतरही कार्यक्रम कसे वाटतायत त्याच्या प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही नोंदवू शकता. 2 माध्यमं आहेत. फेसबुक पेजला तुम्ही व्हिजिट करू शकता किंवा आम्हाला ईमेल सुद्धा पाठवू शकता. www.facebook/sakhisayhadri.dd हा आपला फेसबुक पेजचा ॲड्रेस आहे आणि sakhisayhadri@gmail.com आपला मेल ID. ह्या मेलवर तुम्ही उद्याच्या कार्यक्रमाचे जर काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आम्हाला मेलच्या माध्यमातून नक्की पाठवू शकता. सर, अगदी शेवटचं 1 मिनिट राहिलंय. जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगाल अगदी 1 मिनिटात? मी एक आवाहन करतो सगळ्या प्रेक्षकांना, घरून निघताना कापडी पिशवी घेऊन जा. ओला कचरा, सुखा कचरा वेगवेगळा करून द्या, जेणेकरून ते रिसायकलसाठी कामी येईल, खतासाठी सुद्धा कामी येईल. सोबतच जो स्वच्छता MOUD ऍप आहे त्याचा जास्तीत जास्त वापर करा, त्याच्यावर तक्रारी करा, जेणेकरून त्या तक्रारीवर स्वच्छ सुंदर शहर आणि समाज आणि देश राहण्यासाठी ते कामी येईल. सोबतच बायोगॅसचा वापर करा, जेणेकरून त्याची कचऱ्याची विल्हेवाट सुद्धा तुम्ही लावू शकाल. आणि जे काही प्राकृतिक आहे, जे नैसर्गिक आहे त्याचा जास्तीत जास्त उपयोग करा. जे थोडंसं महाग असलं तरी चालेल, परंतु आपल्यासाठी, लोकांसाठी, पर्यावरणासाठी, पशुपक्ष्यांसाठी ते असणं फार आवश्यक आहे. मानवनिर्मित वस्तूंचा कमीत कमी वापर करा. प्लास्टिकचा वापर, पॉलिथिनचा वापर आपण कमीत कमी करूया. आणि ह्याच नोटवर आजच्या कार्यक्रमात थांबण्याची वेळ झाली. सर, इथे आलात आणि इतकी छान माहिती दिलीत, वेगवेगळ्या वस्तू दाखवल्यात आम्हाला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. आपल्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानते. खूप छान प्रश्न त्यांनी विचारले. नव्या कार्यक्रमात नव्या विषयासह आपली पुन्हा भेट होणार आहेच. आज मात्र आपण इथेच थांबतोय. नमस्कार. नमस्कार.